म्हणून ती अँकरला जागा दिली जाते. अँकर ही त्यासाठी असतं आणि तिथं स्पेशल बातम्याच दिल्या जातात. तर त्या ठिकाणी सामनाने माझी बातमी प्रसिद्ध करून एक प्रकारे माझा गौरव केला. सामनाने माझ्यावर अग्रलेख लिहिला. सामनाने माझ्यावर अँकर न्यूज लावली आणि त्या अगोदर हेडलाईन न्यूजही लागल्या होत्या, परंतु मला त्या माहीत नाहीत, लोकांनी सांगितलं. तर हा माझा पत्रकारितेतील आतापर्यंतचा सर्वात मोठा पुरस्कार आहे असं मी समजतो. आमच्यावर अग्रलेख लिहिणं ही आमच्यासाठी फार मोठी सन्मानाची बाब होती. म्हणून मी संजय राऊत यांना सलाम करतो. तर कैद्याने सांगितलं की सामनामध्ये मोठमोठ्या बातम्या आलेल्या आहेत, हेडलाईन आलेली आहे असं सांगितलं. म्हणजे मला अजूनही ती हेडलाईन बघायला नाही मिळाली, पण त्यांनी सांगितलं हेडलाईन आलेली आहे. त्यांनी सांगितलं की अग्रलेख लिहिलेला आहे. तुम्हाला सांगतो, अग्रलेख लिहिलेला आहे हे मला समजल्यानंतर जो आनंद झाला आणि जे माझं मनोबल आतून जे मी इतका प्रेरित झालो की विचारू नका. कारण अग्रलेख आपल्यावर लिहिलं जाणं ही फार मोठी सन्मानाची, फार मोठी अभिमानाची गोष्ट होती. ते तुरुंगात गेले होते, तुरुंगातल्या आठवणीवर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. मी सुद्धा तुरुंगात जाऊन आलेलो आहे आणि त्यामुळे माझे अनुभव तुरुंगातल्या परिस्थितीत मी जी पाहिलेली आहे तो अनुभव लक्षात घेता संजय राऊत यांच्या पुस्तकाचं परीक्षण किंवा समीक्षण करण्याचा माझा सर्वात मोठा माझा अधिकार आहे, माझा हक्क आहे. ते माझं नशीब आहे की त्यांच्या पुस्तक प्रकाशित झालं त्यावेळी मी जेलमध्ये होतो आणि जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांच्या पुस्तक परीक्षणाची मला संधी मिळणार आहे. तर असे कैदी सुद्धा मला बोलायला लागले की तुमच्या सामनामध्ये बातमी आली. तर बांधवांनो, त्या एका बातमीमुळे मी त्या दिवशी त्या जेलमध्ये अगदी हिरो होतो. यांचं माझ्या पाठीशी उभं राहणं हे फार महत्वाचं होतं माझ्यासाठी. ते फार वेगळी गोष्ट होती. का तर संजय राऊत हे संपादक आहेत, ते पत्रकार आहेत, हाडाचे पत्रकार आहेत. नमस्कार, लयभारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी गेले काही दिवस माझ्या कारागृहातील आठवणीविषयी मी सांगत आहे. लोकांना ते व्हिडिओ फार आवडतात आणि म्हणून मी ते पुन्हा पुन्हा सांगत आहे आणि अगदी 100पेक्षा जास्त किस्से असे तयार होतील आणि म्हणूनच मी आजही हा माझा साधारण 11वा भाग असेल. या 11व्या भागामध्ये मी दैनिक सामनाविषयी बोलणार आहे. खरं तर गेले काही दिवस माझे जे व्हिडिओ आहेत त्याच्यावर मी म्हणजे माझ्या विरोधात, माझ्या म्हणण्यापेक्षा माझ्यातील एका पत्रकाराच्या विरोधात अनेक पत्रकारांनी भूमिका घेतली होती. त्यावर मी अगदी पोटतिडकीने बोलतोय आणि अनेकांची अशी भावना होईल की बाबा तुषार खराच्या विरोधात म्हणजे सगळेच पत्रकार होते की काय. तर असं नाहीये. हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच विरोधात होते, परंतु मोठ्या संख्येने माझ्या बरोबर पत्रकार होते. भले काही व्यवस्थापनाच्या दबावामुळे किंवा व्यवस्थापनाच्या धोरणामुळे काही पत्रकारांनी, काही वृत्तपत्रांनी माझ्या विरोधात भूमिका घेतली असली, खोटं वार्तांकन केलं असलं, तरी अनेक पत्रकारांनी किंवा त्याही पत्रकारांनी मलाच पाठिंबा दिलेला होता आणि अनेक पेपरनी माझ्या बाजूने वार्तांकन केलं होतं. त्याच्यामध्ये 2 वृत्तपत्रांचा उल्लेख करावा लागेल. एक म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया आणि दुसरं वृत्तपत्र म्हणजे सामना. म्हणजे अशा असंख्य होते बरं का. सगळ्यांचं म्हणजे खूप बोलण्यासारखं आहे, परंतु ह्या 2 पेपरचाच मी उल्लेख ह्याच्यासाठी केला की हे दोन्ही पेपर आम्हाला जेलमध्ये वाचायला मिळायचे. तर टाइम्स ऑफ इंडियाचे जे पत्रकार आहेत अभिजित पाटील यांचं मी धन्यवाद मानतो की त्यांनी मला जामीन मिळाल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध केली होती. त्यांच्या संपादकांचंही मी आभार मानतो आणि ती पूर्ण बातमी मी वाचलेली होती. परंतु असं असलं तरी टाइम्स ऑफ इंडियाच्या त्या बातमीमुळे जो एलाइट वर्ग आहे तो त्या सगळ्या एलाइट वर्गामध्ये ती बातमी केली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या भारतातील सर्वात मोठा वृत्तसमूह हा टाइम्स ग्रुप आहे. सर्वात मोठी वृत्तपत्र हे टाइम्स आहे, टाइम्स ऑफ इंडिया आहे. आणि त्या टाइम्स ऑफ इंडियाने माझ्याविषयीची बातमी दिल्यामुळे म्हणजे मला ते फार आनंद झाला. म्हणजे 100 कोल्हे आपल्याविषयी काय बोलले हे महत्वाचं नाही, परंतु एक वाघ आपल्या पाठीशी होता तो. म्हणून मला टाइम्स ऑफ इंडियाचं वर्णन मी वाघ म्हणेन करेन. ते जे अभिजित पाटील आहेत कोल्हापूरचे प्रतिनिधी टाइम्स ऑफ इंडियाचे, त्यांचंही आभार मी मानेन. इतरही वृत्तपत्रांनी माझ्या फेवरमध्ये बातम्या दिल्याच होत्या, परंतु सामनाचं मला फार विशेष कौतुक वाटतं. खरं तर मी ज्यावेळी म्हणजे मला अरेस्ट झाली
अरेस्ट झाल्यानंतर मला कुठलेही वृत्तपत्र लगेच वाचायला मिळाले नव्हते आणि सुरुवातीच्याच काळामध्ये संजय राऊत यांनी माझ्याविषयी 2 प्रेस कॉन्फरन्स घेतल्या होत्या. ते माझ्याविषयी भरपूर बोलले होते. त्यांनी माझ्याविषयी अग्रलेख सुद्धा लिहिला होता. म्हणजे आमची ही जी घटना आहे, मी किंवा ती महिला, आमच्यावर अग्रलेख लिहिला होता. एखाद्या वृत्तपत्राने अग्रलेख लिहिणं म्हणजे पत्रकार सृष्टीमध्ये, वृत्तपत्र सृष्टीमध्ये अग्रलेखाला फार मानाचं स्थान असतं. त्याचं महत्व आगळं वेगळं असतं. तर त्या आमच्यावर अग्रलेख लिहिणं ही आमच्यासाठी फार मोठी सन्मानाची बाब होती. परंतु संजय राऊत साहेबांनी हे जे काही सगळ्या गोष्टी आम्हाला केल्या, ह्या मला जेलमध्ये असताना कुठल्याच पाहायला मिळालेल्या नव्हत्या. इव्हन मी अरेस्ट व्हायच्या अगोदर 1-2 दिवस त्यांनी आमच्या संदर्भात जे काही प्रेस कॉन्फरन्स घेतले होते माझ्या बातमीनंतर, ती सुद्धा मला पाहायला मिळाली नव्हती. कारण मी फील्डवर होतो आणि मला पाहता आली नाही आणि बघेन म्हणेपर्यंत मला अरेस्टही झाली. परंतु ज्यावेळी मला तुरुंगात नेलं गेलं त्यावेळी मला सातारामधल्या लोकांनी, संजय राऊत असतील, रोहित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, तर हे माझ्यासाठी बोलले म्हणून माझं कौतुक केलं होतं तिथल्या कैद्यांनी आणि मला तिथं मनोबल मिळण्यासाठी ह्या गोष्टींचा फार चांगला फायदा झाला होता. परंतु सातारा जेलमध्ये सामना हा काही येत नाही. कोल्हापूरला मात्र येतो सामना. तर ज्यावेळी मला कोल्हापूरला मी गेलो, मला तिकडं नेलं, तर त्यावेळी मला तिथल्या कैद्यांनी सांगितलं, म्हणजे मी गेल्या ज्या सर्कल नंबर 7 मध्ये, बराक नंबर 4 मध्ये मी एंट्री केली, तर मला लोकांनी बघितल्याच ओळखलं. अहो बोलले, तुम्हाला टीव्हीवर बघितलेलं आहे, तुमच्या भरपूर बातम्या आलेल्या आहेत, संजय राऊत तुमच्यासाठी खूप बोललेले आहेत, आम्ही बघितले टीव्हीवर. कोण सांगत होते? कैदी. रोहित पवार तुमच्यासाठी फार बोललेले आहेत, तुमच्यासाठी सुप्रिया सुळे सुद्धा बोललेले आहेत, असं मला सांगितलं. तर ही लोक राजकारणातले आहेत नाहीत माझ्यासाठी हे महत्वाचं नाही. तर माझ्यासाठी म्हणजे पत्रकार म्हणून माझ्या दृष्टीने ते राजकीय नेतेच आहेत किंवा राजकारणीच आहेत. परंतु एक कैदी, संकटात सापडलेला ज्यावेळी मी माणूस होतो आणि मला किमान 3-4 वर्ष, किमान 1-2 वर्ष मला बाहेर येऊच दिलं जाणार नाही अशा पद्धतीचं षडयंत्र, कारस्थान, खोट्या गुन्ह्यामध्ये गुंतवलेलं होतं, त्यावेळी हे लोक माझ्यासाठी देवासारखे उभे राहिलेले आहेत आणि हे मला त्या कैद्यांकडून कळत होतं. बाहेर आल्यानंतर कळलं की असे भरपूर लोक माझ्या पाठीशी उभे राहिलेले होते. परंतु उघडपणे दंड थोपटून हे लोक माझ्या पाठीशी उभे राहिलेले होते. का तर माझ्यावर अन्याय होतोय, माझ्याविषयी खोटं शिजवलं जातंय, कारस्थान केलं जातंय म्हणून. आणि संजय राऊत यांचं माझ्या पाठीशी उभे राहणं हे फार महत्वाचं होतं माझ्यासाठी. ते फार वेगळी गोष्ट होती. का तर संजय राऊत हे संपादक आहेत, ते पत्रकार आहेत, हाडाचे पत्रकार आहेत, तळागाळातून ते पत्रकारिता करत आलेले आहेत. आणि संजय राऊत हे मोठे पत्रकार आहेत, मोठे संपादक आहेत आणि ते माझ्यासाठी बोलले, ह्याचा मला फार आनंद झाला. आणि बांधवांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की मला तिथं कैद्यांनी सांगितलं की सामनामध्ये मोठमोठ्या बातम्या आलेल्या आहेत, हेडलाईन आलेली आहे असं सांगितलं. म्हणजे मला अजूनही ती हेडलाईन बघायला नाही मिळाली, पण त्यांनी सांगितलं हेडलाईन आलेली आहे. त्यांनी सांगितलं की अग्रलेख लिहिलेला आहे. तुम्हाला सांगतो, अग्रलेख लिहिलेला आहे हे मला समजल्यानंतर जो आनंद झाला आणि जे माझं मनोबल आतून जे मी इतका प्रेरित झालो की विचारू नका. कारण अग्रलेख आपल्यावर लिहिलं जाणं ही फार मोठी सन्मानाची, फार मोठी अभिमानाची गोष्ट होती. आणि त्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की म्हणजे हे सगळे वृत्तपत्रांमध्ये, मीडियामध्ये सुरुवातीच्या काळात हे सर्व येत होतं. तर नंतर फार काही बातम्या येत नव्हत्या किंवा अधूनमधून येत होत्या. टीव्ही चॅनलवाले नक्की माझ्या बाजूने देत आहेत की माझ्या विरोधात देत आहेत हे बी कळत नव्हतं, म्हणजे ते बघून बातम्या. परंतु असं एके दिवशी अचानक, म्हणजे आमच्या त्या बराकीमध्ये बरं का, एक लखन माने नावाचे ग्रस्त होते, आमच्या त्या मान तालुक्यातलेच होते, आंधळी नावाचं गाव आहे, त्यांच्याकडे सामना यायचा. आणि दुसरं एक विठ्ठल लोखंडे जे पंढरपूरचे कैदी होते, त्यांच्याकडे एक सामना यायचा. तर ह्या दोघांकडे सामना पेपर यायचे. तर एक दिवस काय झालं की म्हणजे हे पेपर जे आहेत ना ते साधारण 11-12 नंतर यायचे. तर ते जे विठ्ठल लोखंडे आहेत ते एक दिवस असं मोठ्याने अख्ख्या बराकीला ऐकू जायला अशा पद्धतीने एक मोठ्याने बातमी वाचत होते. काय तर मंत्री अमुक तमुक यांना न्यायालयाची चपराक. आणि त्यानंतर तो इंट्रो, जो त्या बातमीचा जो इंट्रो होता तोही त्याने मोठ्याने वाचून दाखवला. इंट्रो म्हणजे पहिला परिच्छेद,
ते सगळं वाचायला सुरुवात केली मोठ्याने, आणि हळूच असे डोळे मिचकावून ते माझ्याकडे बघायचे. मी काही अंतरावर होतो, तर मला वाटलं की ते मला मुद्दाम डिवचतायत, माझी चेष्टा करतायत. तर मी म्हणलं त्यांना, अहो विठ्ठलराव, काय राव तुम्ही माझी चेष्टा करताय, का माझी खिल्ली उडवताय? तर ते बोलले, अहो नाही होय, खरोखर बातमी छापून आलेली आहे. मी म्हणलं, नाही नाही नाही, तुम्ही चेष्टा करताय. तर ते बाकीचेही काही कैदी म्हणजे हसत होते असे की त्यांनाही वाटत म्हणजे की बाबा हे चेष्टाच करतायत, किंवा काही जणांना असं वाटत होतं की ते खरंही आहे. आता त्या बाकीच्या कैद्यांना काय वाटत होतं मला माहित नाही, परंतु विठ्ठल लोखंडे यांनी ती मोठ्या आवाजात बातमी वाचून दाखवली. त्यामुळे बराकीतल्या अर्धी बराकीचं लक्ष त्या बातमीकडे गेलं. तर बाकीचे लोक बातमी बघायसाठी आले होते. तर ते विठ्ठल लोखंडे बोलले, बाकीच्यांना बोलले, नाही नाही थांबा, ते तुषार खरातांना विश्वास बसू द्यात. म्हणजे खरं तर तुम्हाला एक गंमतच सांगायची, मला ना तुषार खरात ह्या नावाने कुणी फार ओळखतच नव्हतं. मला पत्रकारच म्हणायचे, आणि त्याच्यापेक्षा जास्त ज्या नावाने ओळखलं जायचं ते खरं तर मला नाव घ्यायची इच्छा नाही, पण तुम्ही अंदाज लावा की काय नावाने बोलत असतील. तर ते एका मंत्र्याच्या नावाने मला बोलायचे, ओ अमुक तमुक इकडे या, ओ अमुक तमुक, ओ अमुक तमुक. म्हणजे जो माझ्या माणसाने मला हात घातले त्याच नाव मला देऊन टाकलं होतं. हो, म्हणजे कल्पना करा. ओ इकडे या, ओ कसे आहेत, ओ अमुक तमुक कसे आहेत. तर त्या अमुक तमुकच्या ठिकाणी तुम्ही ते नाव टाका. तर तेच नाव मला दिलं होतं त्यांनी. आणि सातारलाही तशी स्थिती होती, तिकडे कोल्हापूरलाही तशी स्थिती होती. मला त्याच नावाने पुकारायचे लोक, आणि मला फार मजा वाटायची ते नाव घेतलं, हसू यायचं. तुम्ही कल्पना करा की मला त्या नावाने पुकारल्यानंतर कसं वाटतंय. तर ते कैदी त्या नावाने मला बोलवायचे. तर मग ते विठ्ठल लोखंडेंनी माझ्या हातात पेपर दिला. तुम्हाला सांगतो, ती बातमी मी वाचली पूर्ण. तिथे एक रणजित जाधव नावाचे एक कैदी होते, कराडचे कैदी आहेत. ते म्हणाले, अहो खरात साहेब, आम्हाला अगोदर वाटत होतं, म्हणजे त्यांचं म्हणणं, मला तरी असं वाटत होतं म्हणे, की तुम्ही खरंच खंडणी मागितली असेल, हे तुम्ही खरंच हे गुन्हे केले असतील, कारण असं मुद्दाम तुम्हाला आत कसे काय टाकतील. पण राव, हे बातमी बघून आम्हाला विश्वास बसला की तुम्ही आतापर्यंत जे म्हणत होता माझ्यावर खोटे गुन्हे आहेत, ते अगदीच खरं आहे हो. आणि इतकं म्हणजे एखादा माणूस सत्तेत आहे, एखादा मंत्री झाला म्हणून एवढं खोटं करू शकतो. म्हणजे त्या बातमीमुळं आम्हाला विश्वास बसलेला आहे. आणि बातमीत काय काय नमूद केलं होतं, तर बाबा ते मी खंडणी कुठं मागितली, काय मागितली, कुठं बैठका झाल्या, याविषयी पोलिसांकडे कुठलाच पुरावा नाही. केवळ ऐक्यू माहितीच्या आधारे माझ्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे, असं न्यायालयाने म्हटलेलं आहे. न्यायालयाने असंही म्हणलंय की तुषार खरात यांनी जन्मठेप किंवा फाशीसारखा कुठलाही गुन्हा केलेला नाही, त्यामुळे त्यांना जामीन देण्यात येत आहे. आणि त्या बराकीमध्ये अशी सगळीकडे चर्चा होती की न्यायालयाने एका मंत्र्याला झापलंय, एका मंत्र्याला चापराक लगावलेली आहे. तर तुम्ही म्हणजे किती शुद्ध आहात, तुम्ही किती बावन कशी सोनं आहात. आणि तुम्हाला सांगतो, न्यायालयाच्या कुठल्याही म्हणजे न्यायालयाने काय म्हटलंय किंवा न्यायालयाचं म्हणणं काय आहे, न्यायालयाने काय नमूद केलंय, त्या न्यायालयाच्या शब्दाची ताकद सर्वात जास्त कुणाला जर माहित असेल तर ती कैद्यांना माहित असते. न्यायालयाची ताकद सर्वात जास्त कैद्यांना माहित असते. अगदी वकिलापेक्षाही जास्त ताकद न्यायालयांचं महत्व हे कैद्यांना माहित असतं. कारण न्यायालयामुळेच ते आत असतात किंवा न्यायालयामुळेच ते बाहेर येतात. त्यामुळे न्यायालयाची जी प्रक्रिया आहे ते कैद्यांना अगदी वकिलालाही लाजवेल इतकी खडानखडा माहित असते. आणि न्यायालय इतकं सरळ सरळ म्हणतोय, मंत्र्याला झापतंय. तर तुषार खरात, तुम्ही म्हणजे न्यायालयाने तुमची बाजू किती स्ट्रॉंग उचलून धरलेली आहे, अशा पद्धतीचं, अशा आशयाचं कौतुक लोक माझ्याजवळ करत होते, माझं करत होती. आणि तुम्हाला सांगतो, त्यानंतर सगळं चर्चा झाली त्या बातमीची.
त्यानंतर म्हणजे ज्यावेळी आम्हाला बाहेर सोडतात ना बराकीच्या बाहेर, ती वेळ सकाळी 7 ते 11ची असते आणि 11 नंतर आतमध्ये आम्हाला घालतात, आतमध्ये कोंडतात. जनावरांना कसं कोंडलं जातं तसं त्या आतमध्ये कोंडलं जातं. तर ज्यावेळी आतमध्ये कोंडलं जातं त्यावेळी मग ते पेपर येतात. तर त्यावेळी आम्ही ते पेपर वाचत हे सगळं वाचलं. त्याच्यानंतर दुपारी 3 नंतर बाहेर काढलं जातं आणि 3 ते 5 हे बाहेर लोकांना फिरता येतं. तर तुम्हाला गंमत सांगतो की मी बाहेर फिरत असताना मला बाकीच्या बराकीतले सुद्धा लोक माझ्याकडे धावत आले. कैदी, "अहो खरंच तुमची बातमी आली." तुम्हाला सांगतो सोलापूर जिल्ह्यामधला एक कैदी मला असा म्हणाला, की "साहेब तुमचा आम्हाला अभिमान वाटतो, की न्यायालयाने तुमच्यासाठी असं बोललेलं आहे. न्यायालय तुमच्यावर असं बोललंय. तुमच्या पत्रकारितेला सलाम." हे शब्द आहेत, अक्षरशः शब्द आहेत त्या कैद्याचे, की तुमच्या पत्रकारितेला मी सलाम करतो, की न्यायालय तुमच्यासाठी इतकं चांगलं बोललंय. अहो त्या किमान 15-20 कैदी मला तिथं आले भेटायला, माझ्या भोवती गराडा घातला आणि तुम्हाला सांगतो नंतर 5 वाजता मला आत घेतलं गेलं. मग 5 वाजल्यानंतर अनेक कैदी हे 5 वाजल्यानंतर पेपर वाचत असतात किंवा कैद्यांमध्ये चर्चा होती. तर त्या दिवशी तर मला तर ते लोक अनेक जण बोलले, की "नाही, नाही तुम्ही आता पार्टी आम्हाला दिली पाहिजे" वगैरे. आता पार्टी म्हणजे कसं, की आमच्याकडे जो हे असतो कॅन्टीन घेतलेलं असतं, त्याच्यामध्ये बिस्किटं, गूळ वगैरे हे असतं. मी आंबे वगैरेही हापूस मागवले होते. तर जे काय माझ्याकडे किडूक-मिडूक साहित्य होतं, तेच मी वाटलं, तीच पार्टी. त्यानंतर म्हणजे त्या दिवशी अगदी मी हिरो होतो त्या बराकीत. दुसऱ्या दिवशी पुन्हा म्हणजे रात्रभर बाकीच्या बराकींमध्ये, बाकीच्या सर्कलमध्ये माझ्याविषयी ह्या बातमीची चर्चा झाली. तुम्हाला सांगतो बांधवांनो, दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळी मी अंघोळीला बाहेर आलो, आम्ही सकाळी अंघोळीला ज्यावेळी सोडलं जातं, त्यावेळी 7 वाजता मी हौदावर आलो. तर त्या हौदावर कैद्यांची प्रचंड गर्दी असते. की मला बघितल्यानंतर तो माणूस त्या पाणी भरायच्या मागं लागायचा. मी तिथं दिसलो की ते सोडून माझं अभिनंदन करत होते सगळे. की अहो खरंच तुमची एवढी मोठी बातमी आली, सामनामध्ये बातमी आली. आणि तुम्हाला सांगतो की तो दिवस म्हणजे एकतर ज्या दिवशी बातमी आली त्या दिवशीचा नंतर म्हणजे हळूहळू लोकांना माहीत झालं, परंतु दुसऱ्या दिवशी सगळीकडे माहीत झालं होतं. कानोकानी तोंडावाटे सगळीकडे प्रसिद्ध झाली होती, माझी माहिती झालेली होती. त्याच्यामुळे मी अक्षरशः त्या दिवशी सर्कल नंबर 7 मध्ये मी हिरो होतो. तुम्हाला गंमत सांगतो की तिथं भाजपचे किंवा ते आमच्या मानखटावमधले भाजपचे किंवा सांगलीमधले काही भाजपचे असे त्या XYZ नेत्याचे कार्यकर्ते तिथं होते. आंधळीमधला एक माणूस मगाशी केला मी. त्यांनी सुद्धा अंतर्मनापासून माझं कौतुक केलं. ते बोलले, "अहो खरंच आम्हाला असं वाटत होतं की नाही आमच्या नेत्यावर तुम्ही काहीतरी चुकीचं केलं, तुम्ही बोलताय म्हणून खरोखरच तुम्ही खंडणी मागितली असेल असा आमचा समज होता. परंतु नाही तुम्ही खरे आहात, आमचा नेता चुकलाय." असे स्पष्ट बोलले. आणि तुम्हाला सांगतो की काही निमित्ताने म्हणजे काही आपल्याला एखादं पत्र देत असतं, एक मुलाखत आलेली असते, तर त्यासाठी सर्कलच्या बाहेर इतर कार्यालयामध्ये जाता येतं. तर त्यावेळी मी काही कामानिमित्त बाहेर म्हणजे माझ्या सर्कलच्या बाहेर मी आलो होतो. त्यावेळी अधिकारी असतील, कर्मचारी असतील, अधिकाऱ्यांनी अशी बातमी आलेलं सांगितलं नाही, परंतु ते मला असे बोलले इनडायरेक्टली, की ते बोलले, "तुषारजी तुम्ही लवकर जाताय आता. बाहेर तुमचं एकदम फार चांगलं बोलताय तुमच्याविषयी लोक." एवढंच बोलले. त्यावरून मी ओळखून गेलो. परंतु अन्य जे कैदी होते, विशेषतः जे सेवा देणारे कैदी म्हणजे जे तिथं अनेक वर्षापासून आहेत आणि तिथं काम करतात, तर असे कैदी सुद्धा मला बोलायला लागले, तुमच्या सामनामध्ये बातमी आली. तर बांधवांनो, त्या एका बातमीमुळे मी त्या दिवशी त्या जेलमध्ये अगदी हिरो होतो आणि मला फार मनोबल वाढवणारी ती बातमी होती. म्हणजे जर बातम्या आणि हेच नाही तर थोडं तरी मला काही कळलं ना, की तुमच्याविषयी बाहेर अमुक-तमुक माणूस बोललाय किंवा तुमच्याविषयी बातमी आली, तर तुम्हाला सांगतो मला 10 हत्तीचं बळ यायचं. प्रचंड मजा वाटायची. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे ती जी बातमी आहे, ती सामनाच्या पहिल्या पानावर अँकर न्यूज होती.
म्हणजे तळाला जी बातमी असते त्याला अँकर न्यूज बोललं जातं. वृत्तपत्र सृष्टीमध्ये, पत्रकारिता क्षेत्रामध्ये अँकर न्यूजचं एक वेगळं महत्त्व असतं. जसं मी मगाशी अग्रलेखाचं महत्त्व सांगितलं, तसं अँकर न्यूजचं एक वेगळं महत्त्व असतं. ती म्हणजे त्या वृत्तपत्राला एक इनडायरेक्टली किंवा त्या वृत्तपत्राला असं दाखवून द्यायचं असतं की ही एक वेगळी बातमी आहे. बाकीच्या ज्या बातम्या आहेत त्याच्यापेक्षा ही आगळी वेगळी बातमी आहे. आणि ही आम्ही म्हणजे आमचं वृत्तपत्र, आमच्या वृत्तपत्राकडे ही वेगळी बातमी आहे आणि आम्ही ही वाचकांसाठी स्पेशल एक्सक्लुझिव्ह न्यूज म्हणून आम्ही ही देत आहोत. असं त्या अँकर न्यूजचं महत्त्व आहे. म्हणजे हेडलाईनची जी बातमी असते ते रुटीन बातमी असते किंवा महत्त्वाच्याच बातम्या असतात हेडलाईनी. परंतु अँकर न्यूजचं असं महत्त्व असतं की एखाद्या बातमीला हेडलाईनच्या ठिकाणी जी एक्सक्लुझिव्ह आहे, स्पेशल आहे, हेडलाईनच्या ठिकाणी जागा काही कारणास्तव देता नाही आली म्हणून ती अँकरला जागा दिली जाते. अँकर ही त्यासाठी असतं आणि तिथं स्पेशल बातम्याच दिल्या जातात. तर त्या ठिकाणी सामनाने माझी बातमी प्रसिद्ध करून एक प्रकारे माझा गौरव केला. सामनाने माझ्यावर अग्रलेख लिहिला. सामनाने माझ्यावर अँकर न्यूज लावली आणि त्या अगोदर हेडलाईन न्यूजही लागल्या होत्या, परंतु मला त्या माहीत नाहीत, लोकांनी सांगितलं. तर हा माझा पत्रकारितेतील आतापर्यंतचा सर्वात मोठा पुरस्कार आहे असं मी समजतो. आणि संजय राऊत यांच्याविषयी मला नेहमीच आदर होता. तुम्हाला सांगतो, ज्यावेळी संजय राऊत यांना अरेस्ट केली होती, मला ते आजही त्यांचा व्हिडिओ समोर दिसतोय की घरात ज्यावेळी ते ईडीचे ऑफिसर त्यांना अरेस्ट करायला आले, त्यावेळी त्यांनी त्यांच्या म्हणजे ठामपणे त्यांच्या आईशी, त्यांच्या पत्नीशी आणि मला वाटतं बहीण होती, मुलगी होती, त्यांच्यासोबतचा जो व्हिडिओ आहे तो मला आजही आठवतोय. ते अजिबात डगमगलेले नव्हते, घाबरलेले नव्हते. त्यांनी त्यांच्या कुटुंबियांची गळाभेट घेतली आणि मोठ्या हिमतीने ते त्या घरातून खाली आले होते. आणि भगवा म्हणजे आताही मला हे सांगताना माझ्या अंगावर काटा येतोय. त्यांच्या गळ्यात भगवा होता, शिवसेनेचा भगवा होता, हिंदुत्वाचा तो भगवा होता. त्यांनी असे तो भगवा मफलरसारखा ते गळ्यात होतं ते आणि त्यांनी अशी मोठ्या हिमतीने ते असं हे केलं होतं आणि हात असं लोकांना दाखवले होते. माझी लय भारीची ताकद छोटी आहे, पण मी तो व्हिडिओ माझ्या लय भारीच्या यूट्यूब चॅनलवर, फेसबुक पेजवर प्रसिद्ध केला होता. त्यांच्या फेवरमध्ये मी आमच्या वेबसाईटवर बातम्या सुद्धा लिहिल्या होत्या. परंतु त्यांच्या विरोधात इतकी मोठी सरकारी ताकद लागलेली होती आणि त्याच्यात हा माझा छोटासा प्रयत्न म्हणजे समुद्रामध्ये मातीचे 2-4 कण टाकल्यासारखं. परंतु मला आज समाधान वाटतं की या माझ्या म्हणजे त्यांच्या संकट काळात मी जे छोटेसे प्रयत्न केले होते, अल्प प्रयत्न केले होते, त्या बदल्यात त्यांनी मला भली मोठी त्यांची ताकद माझ्या मागे लावली. सामना हे प्रतिष्ठित दैनिक आहे, इस्टॅब्लिश दैनिक आहे. मराठी वृत्तपत्र सृष्टीला शिखरावर नेण्यामध्ये ज्या प्रमुख दैनिक आहेत त्यातलं ते एक दैनिक आहे. त्या दैनिकानं माझ्यासाठी इतकं लिहिलं. संजय राऊत हे फार मोठे संपादक आहेत. त्यांनी माझ्यासाठी हे इतकं सगळं ते बोलले. खासदार या नात्याने ते बोलले. पत्रकार या नात्याने, संपादक या नात्याने त्यांनी अग्रलेख लिहिला, बातम्यांना मोक्याचं स्थान दिलं. आणि महत्त्वाचं म्हणजे संजय राऊत यांनी माझ्यासाठी बोलणं याचा अर्थ अख्खी शिवसेना माझ्या पाठीशी आहे. खरं तर शिवसेना मी उल्लेख करतोय तो राजकीय दृष्टीने मी ते उल्लेख करत नाही. मी राजकीय पक्ष म्हणून नाही बघत. तर एक मराठी माणूस, एक मराठी पत्रकार, एक लोकशाहीसाठी लढणारा, संविधानासाठी लढणारा एक कार्यकर्ता, त्याच्यावर सरकार चुकीच्या पद्धतीने सूड उगवतोय आणि त्यासाठी शिवसेना पक्ष असेल, संजय राऊत असतील, खासदार म्हणूनही आणि पत्रकार म्हणूनही माझ्या पाठीशी उभे राहिले. म्हणून मी संजय राऊत यांना सलाम करतो. मला त्यांना भेटायला जायचं. मी बाहेर येऊन बरेच दिवस झालं. खरं तर बाहेर आलेल्या मी त्यांना भेटायला जाणं अपेक्षित होतं, परंतु असं मोकळ्या हाताने त्यांना भेटायला जायला मला बरोबर नाही वाटलं. माझ्या यूट्यूबवर त्यांचं जाहीर आभार मानणं गरजेचं आहे. म्हणून मी त्यांना भेटायला जाणार आहे. आमच्या लय भारीने जो एक विशेषांक काढला होता गांधी नेहरूंवरचा, तो मी त्यांना भेट देणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मला अपेक्षा आहे
किंवा म्हणजे असं असं वाटतंय की त्यांनी जो नरकातील स्वर्ग हा जो अंक काढलाय तो मला कदाचित देतील. जरी त्यांच्याकडनं समजा मिळाला नाही मिळाला ह्या सगळ्या गडबडीत, तरी मी विकत घेणार आहे. मी 2-4 दिवस झालं शोधतोय. मी मंत्रालय परिसरात जी काही दुकानं आहेत मराठी पुस्तकांची तिथं बघितलं, पण तिथं काही मला मिळाला नाही. तर तो अंक मी त्यांचं जे पुस्तक आहे ते मी घेणार आहे, विकत घेणार आहे. किंवा त्यांनी जर भेट दिलं तर मला आनंद वाटेल की त्यांनी मला भेट दिली. तर त्या पुस्तकाचं परीक्षण करायची माझी फार इच्छा आहे. मला वाटतंय संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग ह्या पुस्तकाचं परीक्षण मराठी वृत्तपत्रातील किंवा इंग्रजी वृत्तपत्रातील कितीही मोठ्या पत्रकारांनी केलं परीक्षण, समीक्षण, तरी तुषार खरात यांनी त्या पुस्तकाचं समीक्षण करणं याला फार वेगळं महत्त्व असणार आहे. एक त्याला वेगळा आयाम असणार आहे. का आयाम, काय वेगळंपण असणार आहे? तर ते तुरुंगात गेले होते. तुरुंगातल्या आठवणीवर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. मी सुद्धा तुरुंगात जाऊन आलेलो आहे आणि त्यामुळे माझे अनुभव तुरुंगातल्या परिस्थितीत मी जे पाहिलेले आहे तो अनुभव लक्षात घेता संजय राऊत यांच्या पुस्तकाचं परीक्षण किंवा समीक्षण करण्याचा माझा सर्वात मोठा माझा अधिकार आहे, माझा हक्क आहे. ते माझं नशीब आहे की त्यांचं पुस्तक प्रकाशित झालं त्यावेळी मी जेलमध्ये होतो आणि जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांच्या पुस्तक परीक्षणाची मला संधी मिळणार आहे. मी जेलमध्ये असताना मला ते कळलं की ते पुस्तक येत आहे आणि मी ज्यावेळी मला नरकातील स्वर्ग हे मी हेडिंग ते पुस्तकाचं नाव वाचलं त्याच वेळी मी माझ्याही पुस्तकाचं नाव ठरवून टाकलं नरकातील काळे गोरे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की संजय राऊत यांचं जे पुस्तक आहे त्याचंच कदाचित हे दुसरा भाग आहे असंही समजू शकता. तर मी संजय राऊत यांचे फार आभार मानतो. संजय राऊत यांच्या हाताखाली मी थोडं काम केलं होतं. म्हणजे मी एका व्हिडिओमध्ये सांगितलंय सुद्धा, संजय राऊत संपादक असताना मी पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळामध्ये मी तिथं फ्रीलान्सिंग करायचो. माझी परिस्थिती फार बिकट होती, पण तिथं अरुण निगवेकर त्यांनी मला त्या शेवटच्या पानावर लिखाणाची संधी दिली होती. अतुल जोशी तिथं होते आणि मला ते चांगलं मानधन त्यावेळी द्यायचे. अरुण निगवेकर, अतुल जोशी यांना मला नंतर कधी भेटायचा योग आला नाही, परंतु हे त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणं आवश्यक वाटतं मला. आणि ते माझं लिखाण वगैरे चांगलं होतं. एकदा संजय राऊत साहेबांशी सुद्धा त्यांनी माझी भेट घालून दिलेली होती. आणि त्यानंतर एक वर्षभरानंतर वर्षभर किंवा काही दिवसानंतर, वर्ष नाही 4-5 वर्षानंतर, ज्यावेळी मी तरुण भारत सोडलेला होता, तरुण भारत बंद पडला म्हणजे त्यामुळे आपोआपच सुटला, त्यावेळी मी नोकरी मागण्यासाठी गेलो होतो. संजय राऊत यांच्यासोबत माझी मुलाखत झाली होती. त्याच्या अगोदर नरेश कदम यांच्यासोबत मुलाखत झाली होती. माझं लिखाण बघितलेलं होतं आणि तरुण भारतचं माझं त्यांनी लिखाण बघितलं होतं. मी सकाळमध्ये त्यावेळी काय 1-2 महिना अर्धवेळ स्वरूपात काम करत होतो, टेम्पररी काम करत होतो. 1-2 महिनेच केलं होतं आणि त्या सकाळमधल्या माझ्या बातम्या अगदी हेडलाईन सुद्धा लागलेल्या होत्या, त्या संजय राऊतांपर्यंत पोहोचल्या होत्या आणि त्यांनी मला त्यावेळी नोकरी दिलेली होती. सामनामध्ये मला त्यावेळी त्यांनी विचारलं होतं, मुलाखतीला मी ज्यावेळी गेलो तर ते माझ्या बातम्या कातरणं सगळे बघून ते बोलले, अहो तुमचं लिखाण फार चांगलं आहे खरात. तर त्यांनी बाकी मला काही जास्त विचारलं नाही. ते मला बोलले, कधीपासून जॉईन करताय? पहिलं विचारलं, तुम्हाला किती पगार हवाय? तर मी म्हणलं, सर मला 5,000. 5,000 म्हणजे त्यावेळी मोठी रक्कम होती. तर ते बोलले, तुम्हाला 6,000 दिला, म्हणजे 1,000 जास्त दिला. असं कधीही वृत्तपत्र सृष्टीत होत नाही. पत्रकाराने जो पगार मागितला जातो तो ते बार्गेनिंग करून तो कसा कमी करता येईल हे अशा गोष्टी केल्या जातात. परंतु संजय राऊत साहेबांनी मला तो 6,000 पगार केला. माझं नाव मस्टरवर आलं, परंतु मी जॉईन केलं नाही. मी संजय राऊत यांची जाहीर माफी मागतो. ही माझ्या आयुष्यातील खूप मोठी चूक आहे असं मी मानतो. म्हणजे हे आताच म्हणजे त्यांनी मदत केली माझ्यासाठी ह्या काळात म्हणून नाही, मी यापूर्वी सुद्धा बोललेलो आहे. म्हणजे विशेषतः त्यांना ते गेले काही वर्ष सरकारच्या विरोधात जे पोटतिडकीने बोलतायत ते म्हणा आणि निखिल वागळे, या दोघांच्या हाताखाली मला काम करण्याची संधी मिळाली होती. निखिल वागळेंनी माझी आयबन लोकमतला निवड केली होती, परंतु त्यावेळी मी त्यांच्याकडे गेलो नाही, जॉईन केलं नाही. संजय राऊतांकडे ह्याच्यामुळे मी जॉईन केलं नाही, कारण एकाच वेळी म्हणजे मी तुम्हाला मगाशी बोललो की टेम्पररी अर्धा वेळ मी ऑलरेडी सकाळमध्ये काम करत होतो आणि सकाळने मला सोडलं नाही. ते बोलले, तुम्ही ऑलरेडी आपल्याकडे 2 महिन्यापासून काम करताय आणि तुम्हाला आपण फक्त तुमच्या हातात तुमचे डॉक्युमेंट्स तयार होत आहेत तुम्हाला पूर्ण वेळ नोकरीत घेण्याचं,
तर त्यामुळे तुम्ही सोडू नका. म्हणजे ऑलरेडी तुम्ही आहात सकाळच्या नोकरीत, 2 महिने तुम्हाला फक्त अपॉइंटमेंट लेटरच मिळणं बाकी आहे, तर तुम्ही कशाला सोडताय? आणि त्यांनी मला आणि सकाळमध्ये राहण्याचा निर्णय हा माझा योग्यच होता. परंतु सामनामध्ये आलेली संधी, संजय राऊत सारख्या संपादकांच्या हाताखाली काम करण्याची आलेली संधी मी नाकारली, ही मात्र चूक होती. मी भविष्यात परत कधीतरी का होईना, परंतु मी तिथं काम करायला पाहिजे होतं. संजय राऊतांना जाऊन भेटायला पाहिजे होतं परत. परंतु आता तर काळ वेळ निघून गेलेला आहे. आता मला म्हणजे मी अन्य कुठल्या वृत्तपत्रात नोकरी करण्याच्या मानसिकतेत राहिलेलो नाही. मला आता हे स्वतंत्रच पत्रकारिता करण्यात आनंद वाटतो. परंतु ही माझ्या आयुष्यातील फार मोठी खंत राहील. तशीच ती निखिल वागळे यांच्या बाबतीतही राहील. त्याविषयी मी नंतर कधीतरी स्वतंत्रपणे दुसरा व्हिडिओ तयार करेन निखिल वागळेंचा. तर मला जे इतकं मोठं पाठिंबा संजय राऊत यांनी दिला त्याच्याबद्दल संजय राऊत साहेबांचे मी आभार मानतो. आणि मला त्यावेळी जी संधी तुम्ही दिली होती ती मी केली नाही, त्याच्याबद्दल मी माफी मागतो. त्यावेळी थोड्याशा मला मर्यादा आल्या, कारण सकाळने मला सोडलं नाही म्हणून. अन्यथा मला सामनामध्ये नोकरी करायचीच होती. त्या सामनासाठी नरेश कदम त्यावेळचे तिथं प्रमुख, मला वाटतं त्यांचं नाव वृत्तसंपादक किंवा मुख्य वार्ताहर वगैरे असेल, तर त्यांनी फार प्रयत्न केले होते. ते नाराज झाले होते, नरेश कदम वैतागले होते माझ्यावर. ते बोलले, संजय राऊत सारख्या संपादकांनी तुमची निवड केली आणि तुम्ही जॉईन करत नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. नाराज झाले होते माझ्यावर. नंतर ते कधी फील्डवर दिसले तर ते नरेश कदम जिथं असायचे तिथून मी म्हणजे लांब पळून जायचो. का तर मला म्हणजे ही जी माझी चूक आहे त्या चुकीबद्दल त्यांच्या समोर कसं जायचं याचं वाईट वाटत होतं. असो बांधवांनो, माझा हा कैदेतला हा व्हिडिओ सुद्धा आपणास कसा वाटला ते सांगा. धन्यवाद.